नमस्कार, मी इंद्रनील सदानंद बंकापुरे आणि धुळ्यापासून साधारण 50 किलोमीटर अंतरावरती असलेल्या पलसाण नावाच्या गावात आज आपण आलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये यादव नावाचं एक अत्यंत पराक्रमी राजघराणं होऊन गेलं. नाशिक, धुळे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर इत्यादी भागांमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. त्याच राजांच्या कालखंडामध्ये साधारण 1000 वर्षापूर्वी या पलसाणा गावामध्ये ही मंदिरं तयार झाली. या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला अनेक शिल्प आहेत आणि असंच एक लक्ष्मीनारायणाचं सुंदर शिल्प आपल्याला दिसतंय. इकडे जर तुम्ही बघितलं तर इकडे शंख आहे, पद्म आहे, इकडे गदा दिसते हातामध्ये आणि समोर चक्र पण पकडलंय. शेजारी लक्ष्मी आहे, इकडे नारायण आहेत आणि मनुष्य रूपातला गरुड हा खाली वाहन म्हणून इथं कोरलेला आपल्याला बघायला मिळतो. अशाच अनेक सुंदर जसं गणपती आणि इतर देवदेवतांच्या मूर्ती सुद्धा या मंदिराच्या पूर्ण भागामध्ये आपल्याला बघायला मिळतात. कानबाई माता मंदिर बघून आल्यानंतर आपण जसं गावात येतो तसं आतमध्ये नदीच्या काठी या शेताच्या पूर्ण भागामध्ये अजून 3 मंदिराचा एक सुंदर कॉम्प्लेक्स इथं आपल्याला बघायला मिळतो. मंदिर स्थापत्याशी निगडीत सगळे भाग या मंदिरामध्ये स्पष्ट दिसतात. खालच्या बाजूला आपल्याला अधिष्ठान म्हणजे मंदिराचा बेस किंवा प्लिंथ हे आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर मध्यभागी मंदिराचा मंडोवर आपल्याला दिसतं की ज्याच्यावरती खूप सुंदर शिल्प या मंदिरामध्ये कोरलेली आहेत आणि मग त्याच्यावरती आपल्याला मंदिराच्या शिखराचा सुद्धा भाग इथे बघायला मिळतो. मुंबई जवळच्या अंबरनाथ मंदिराचं आठवण करून देणारं हे मंदिर. आपण या मंदिरामध्ये फिरत असताना तुम्ही जर इकडे बघितलं तर इकडे आपल्याला गणपतीची एक सुंदर शिल्प इथं दिसतं, ज्याला हातामध्ये परशू घेतलेला आहे. एका बाजूला कमळ दिसतंय, पोटावरती नागबंध आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आणि खाली तुटलेला उंदीर सुद्धा तिथं आपल्याला दिसतोय. असंच मंदिरामध्ये फिरताना बाकी शिल्प भरपूर आहेत, पण जी काही स्पेसिफिकली बघण्यासारखी आहेत त्याच्यामध्ये अजून एक शिल्प म्हणजे हे नरसिंहाचं शिल्प आहे. नरसिंह आणि हिरण्यकश्यपू यांचं युद्धाचा प्रसंग या शिल्पामध्ये कोरलेला आपल्याला इथे दिसतो. दुर्दैवानं त्या हिरण्यकश्यपूचा चेहरा तुटलाय, हात तुटलेत, पाय तुटलेत, नरसिंहाचा चेहरा खराब झालाय, पण त्या मूर्तीतलं सौंदर्य कमी झालेलं नाहीये. हा जो मंदिराचा भाग आहे याला देवकोष्ठ असं म्हणतात आणि देवतांशी निगडीत खूप छान शिल्प, महत्वाची शिल्प ही वेगवेगळ्या ठिकाणी देवकोष्ठामध्ये कोरलेली आपल्याला बघायला मिळतात. जशी देवकोष्ठामध्ये शिल्प आहेत तशीच काही छान शिल्प या मंदिराच्या खालच्या बाजूला सुद्धा दिसतात बरं का. तुम्ही जर नीट बघितलं तर इथे एक चामुंडेचं शिल्प सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. तर मंदिराचा प्रत्येक कानाकोपरा बघा, तुम्हाला खूप सरप्राईज करणाऱ्या गोष्टी दिसतील. या बलसाणे गावातल्या शंकराच्या मंदिराची जी रचना आहे ना ती फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तुम्ही जर मंदिराच्या मंडपामध्ये आतमध्ये गेल्यावरती बघितलं तर तुम्हाला 3 गर्भगृह त्या ठिकाणी दिसतील. याला त्रिदल मंदिर असं म्हणतात. महाराष्ट्रामध्ये खूप कमी अशी त्रिदल मंदिरं आहेत आणि त्यापैकी एक आपल्याला या बलसाणे गावामध्ये बघायला मिळते. या मंदिरांची अवस्था आज बिकट आहे. दगडं निखळलेली आहेत, शिल्पभंग आहेत. वेगवेगळ्या वातावरणामुळे त्यांच्यावरती अत्यंत वाईट परिणाम इथे होतोय. आज तुम्ही, मी आणि तुमच्या माझ्यासारखी लाखो लोक ज्या वेळेला अशा ठिकाणी येतील
त्यावेळेला या दगडांमध्ये लपलेल्या कथा तुमच्याशी बोलू लागतील. ही दगडं हसतील, ही दगडं रुसतील, ही दगडं चिडतील. तर ही दगडांची भाषा समजून घ्यायला ही सगळी कानाकोपऱ्यातली मंदिरं तुम्ही बघायला बाहेर पडा, नक्की बाहेर पडा. हे तुमचं, माझं, आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे. परत नवीन व्हिडिओ, नवीन जागा घेऊन परत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हमारी विरासत हमारी पहचान. थँक्यू.